हाय गाईज, जय सेवालाल. वेलकम बॅक टू माय चॅनल सिम्पल लाईफ विथ माही. आणि आज दिवसाची सुरुवात झाली पाण्यापासून. आज सकाळपासून इथे खूप पाऊस चाललेलं होतं. काल रात्रीपासूनच पुसदमध्ये पाऊस चाललेलं होतं आणि वातावरण बघा किती मस्त होतं आहे ना. चला तर म्हटलं लागूया कामाला. त्यानंतर मी इथे चहा ठेवला माझ्यासाठी आणि माहीसाठी दूध रेडी केलं. दूध रेडी करण्याच्या अगोदर मी ही दुधातली साय काढून घेते. त्यासाठी मी माहीचं तूप करते घरीच. त्यानंतर इथे आमचा चहा आणि दूध रेडी झालं आणि माही बघा किती एक्साइटेड आहे तिचं दूध पिण्यासाठी. दुसऱ्या लहान मुलासारखं पण माहीला खूप कंटाळा येतो जेवणाचा. सो त्यामुळे मला असं तिला थोडं जे बाबाचे गाणे ऐकून म्हणा किंवा काही एज्युकेटेड गोष्टी दाखवून तिला खाऊ घालावं लागतं. लंचमध्ये आज आहे भगरची खिचडी. त्यासाठी मी बारीक कांदे, टमाटे, सांबार आणि गाजर ग्रेट करून घेतलं. हवं असेल तर आपण याच्यात आणखीन व्हेजीस ॲड करू शकतो, जसं की शिमला मिर्च वगैरे. त्यानंतर इथे पॅनमध्ये मी घेतलं आहे तूप. त्यामध्ये मी थोडं जिरे आणि मोहरी ॲड केली. त्यानंतर मी त्यात बारीक चिरलेले कांदे टाकले, त्याला छान परतून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो ॲड केली, त्याला पण छान असं परतून घेतलं. त्यानंतर ग्रेट केलेले गाजर, त्याला पण छान असं 2-3 मिनिट परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद, थोडं तिखट, थोडं काळी मिरी पावडर आणि त्यानंतर थोडं असं चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याला छान अशी एक उकळी येऊ. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी छान भगर 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड केली. भगर टाकल्यानंतर त्याला छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं. हवं असेल तर आपण परत पाणी ॲड करायचं. आणि इथे आपली हेल्दी आणि टेस्टी भगरची खिचडी रेडी आहे. सो गाईज, आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.